अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। पुत्रदा एकादशी 16 ऑगस्ट 2024 रोजी आलेली आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी होय। ज्यांना मूल होत नाही, मूल होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा असून देखील संतान होत नाही, त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत करावं। हे व्रत कसं करावं याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। हे व्रत करणाऱ्या स्त्री आणि पुरुष, हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात। यांनी सकाळी लवकर उठावे, लवकर स्नान करून आपल्या घरातील देवांची पूजा करावी व नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी। या दिवशी दिवसभर उपवास केला जातो, परंतु काही लोकांच्या समस्या असतात, टॅबलेट्स घ्यावे लागतात काही लोकांना, यामुळे उपवास करणं जमत नाही। अशा लोकांनी उपवास न करता सात्विक भोजन करावं, म्हणजेच कांदा लसूण असं जेवण बनवताना अजिबात घालू नये। या दिवशी सात्विक आहार घ्यावा, तसेच ब्रह्मचर्य पाळावे। या दिवशी गायीची देखील पूजा केली जाते। भगवान विष्णूंना या दिवशी फळ अर्पण करावे व भगवान विष्णूंना हात जोडून संतान प्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करावी। तुमच्या आयुष्यात लवकरच श्रीहरींच्या आशीर्वादामुळे पुत्रप्राप्ती तसेच संतान प्राप्ती होईल। या दिवशी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करावं, तसेच श्री हरिविष्णूंचा तुम्ही जप देखील करू शकता। पुत्रदा एकादशी दिवशी दानधर्म अवश्य करावा। जो व्यक्ती दानधर्म करतो त्या व्यक्तीला कशाचीच कमी पडत नाही। दान करण्यासारखं मोठं पुण्य नाही। या दिवशी खोटं बोलू नये, कोणाशी भांडण करू नये। तसेच हे व्रत फक्त ज्या लोकांना संतान होत नाही अशा लोकांनीच करावं असं नाही। ज्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घर आनंदाने भरून जावं असं वाटणाऱ्या सर्व व्यक्तींनी हे व्रत करावं। तुम्ही देखील पुत्रदा एकादशीचं व्रत करा। तुमच्याही आयुष्यात जर संतान प्राप्ती होत नसेल तर श्रीहरींच्या विष्णूच्या कृपेने तुम्हाला लवकरच संतान प्राप्तीचं सुख अनुभवायला मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।